धन्यवाद सभापती महोदय. सर्वप्रथम मी आपल्याला मागणी करतो की माझी जी वेळ आहे ती फक्त 2 मिनटं वाढवून द्यावी. मला 5 मिनिटाची वेळ आहे. मी आपल्याकडनं 8 मिनिटाच्या वेळेची मागणी करतो आणि ती वाढवून द्यावी कृपया. ती याच्यासाठी आपण ज्या विषयावर आज बोलायला सगळे लोक उभं झालो आहेत आणि ही विशेष सभा भरवण्यात आली आहे, खरं तर ही शोकांतिका आहे. साफसफाई आणि स्वच्छतेच्या विषयावर 5 वर्षानंतर प्रशासनिक राज संपल्यावर जेव्हा हा हाऊस निवडून आला, पूर्ण मीडिया बघत आहे, अख्खा पूर्ण शहराचा आणि बहुतेक प्रदेशातही आपल्याला बघत आहेत लोक. स्थानिक सगळ्या चॅनलमध्ये लाईव्ह सुरू आहे आणि लोक आपली मजा घेत आहे. ते याच्यासाठी घेत आहे 10 लाख लोकांचा हा महानगर आणि आपण साफसफाई आणि स्वच्छतेच्या विषयावर प्रशासनिक राज संपल्यावर इथे भांडत आहोत, चर्चा करत आहोत, त्याची उपाययोजना करत आहोत. आणि खरं तर 7 वर्षासाठी आपण हा ठेका 400 कोटी रुपयाचा दिला आहे, तरी आपण साफसफाईच्या विषयावर प्रश्न विचारत आहोत आणि भांडत आहोत. ही खरं तर शोकांतिका आहे. आणि प्रशासनिक राजमध्ये हा जो प्रश्न उभा झालेला आहे याकरिता मी काही मुद्दे काढलेले आहे. आपण पहिले झोन वाईज आपल्याकडे जो ठेका होता, याच्यानंतर आपण कोणार कंपनीला आता नवीन ठेका दिला. म्हणजे विहिरीतून निघालो आणि खाईत पडलो. आणि हायकोर्टात आपली जी PIL होती, सन्माननीय नगरसेवक धीरजजी हिवसे, संजयजी नरवणे आणि बाळूजी भुयार यांनी जी PIL हायकोर्टात दाखल केली होती, त्या PILच्या निकालाच्या 2 तासाच्या आतमध्ये नवीन टेंडर वेबसाईटवर अपलोड होणे, ही म्हणजे इतकं फास्ट प्रशासन. जाधव साहेब, माझा प्रश्न आहे, त्याच्यानंतर का आपण केलं नाही इतकं फास्ट? ज्या प्रकारे 2 तासावर आपण नवीन टेंडर इश्यू केला आणि पहिला टेंडर, सभापती महोदय मी काही मुद्दे काढलेले आहे. आणि एक विषय आणखीन सांगतो. दैनिक विदर्भ मतदार ह्या वृत्तपत्रात मागील 1 वर्षापासून गंदगीचे सतत चित्र प्रकाशित होतात, फोटो प्रकाशित होतात. त्याच्यावर आपण काय कारवाई केली? आपण आमसभेच्या अगोदर कोणतीही टिप्पणी कोणत्याही नगरसेवकांना दिली नाही. माझी मागणी आहे, ही आमसभा संपल्यानंतर आपण संबंधित टिप्पणी प्रत्येक नगरसेवकाला द्यावी. एक माझी पहिली मागणी. 1 वर्षापासून दैनिक मतदार म्हणजे सतत रोज गंदगीबद्दल फोटो प्रकाशित होतात. ते आपण पाहिले काय आणि त्याच्यावर आपण काय काय कुठे कुठे कोणकोणत्या प्रभागात काय काय कारवाई केली, त्याची माहिती प्रत्येक सदस्याला ही सभा संपल्यानंतर द्यावी. आज जे जितके वृत्तपत्र अमरावतीमध्ये आहे, मी प्रतिदिन वृत्तपत्र घेऊन आलो आहे, याच्यात पानभर बातमी आपल्या महापालिकेबद्दल छापून आली आहे. हे पानभर बातमी हे आपल्यावर तमाचा आहे, आपल्या तोंडावर तमाचा आहे. आपण किती भांडू, कोण सत्ता पक्ष, कोण विरोधी पक्ष, काय भाजप, काय काँग्रेस, काय MIM, काय राष्ट्रवादी काँग्रेस, मुद्दा हा नाही आहे. मुद्दा हा आहे की साफसफाईच्या विषयावर अमरावतीतील जितके वृत्तपत्र आहे, सगळ्या वृत्तपत्रात रोज पानभर बातमी छापून येते. जाधव साहेब, आपल्या महापालिकेत PRO डिपार्टमेंट आहे. आपल्या PRO डिपार्टमेंटच्या माध्यमानं आपल्यापर्यंत माहिती येत असेल, आपण त्याच्यावर काय काय कारवाई, केव्हा काय काय कशी केली, याची पण आम्हाला माहिती देण्यात आली. सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, मी 2-4 मुद्दे काढलेले आहे. पहिल्याचा जो ठेका होता तो 33 करोड रुपये वर्षाचा होता आणि आपण कोणार्कला हा ठेका दिला आहे तो 45 कोटी रुपयाचा दिला आहे. म्हणजे 12 कोटी रुपये आपण वाढवून त्यांना तो ठेका दिला आणि त्याच्यात आपण दरवर्षी 5% इन्क्रीजमेंट, म्हणजे हा 7 वर्षाचा एकंदरीत ठेका 400 कोटी रुपयाचा आपण त्यांना दिला. 400 कोटी रुपये साफसफाईवर लागत असेल आणि तरी मी 2 वृत्तपत्राचा संपादक आहे. मी नगरसेवक झाल्याबरोबर माझ्या घरच्या बाजूची नाली साफ झाली, त्याच्या अगोदर कधी झाली नाही. म्हणजे मला जर माहीत असलं असतं का नगरसेवक बनल्यावर नाली साफ होते, तर मी अगोदरच नगरसेवक झालो असतो. 2 वृत्तपत्राचा संपादक असून नाली साफ होत नाही.
म्हणजे याच्यापेक्षा निर्घंटपणा प्रशासनाचा काय असू शकतो याचं उत्तर मला आपण लेखी द्यावा, मी आपल्याला ही विनंती करतो. आणि एक जो महत्त्वाचा विषय आहे, आपण 1260 रुपये टनानं 2 पार्टमध्ये हा ठेका आहे. 1260 रुपये टनानं यांना कचरा उचलाचा ठेका दिला आहे. कचरा म्हणजे कंपोस्ट डिपोवर टाकायचा आणि 4160 रुपये टनाप्रमाणे आपण यांना घरोघरी कचरा उचलायचा ठेका दिला आहे. आदरणीय आयुक्त महोदय, आपण यांना झोन क्रमांक 3चा ठेका दिला आहे सध्या. घरोघरी कचरा उचलायचा 4160 रुपये टनाप्रमाणे आणि 1260 रुपये टनाप्रमाणे कंपोस्ट डिपोवर कचरा टाकायचा ठेका दिला आहे. झोन क्रमांक 3 मधून जे कचरा उचलला जाते आणि कंपोस्ट डिपोवर टाकला जाते, आपण म्हणजे वर्गीकरण करण्याची आपल्याकडे काय व्यवस्था आहे, त्यांनी झोन क्रमांक 3 मधून किती कचरा उचलला आणि किती तिथे टाकला याची पण आपण माहिती स्वरूपात सगळ्या नगरसेवकांना सदस्यांना द्यावी. माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी जितके ट्रक जितका टन कचरा तिथून उचलला आहे झोन क्रमांक 3 मधून, त्याच्यापेक्षा कितीतरी टनाची एंट्री करून त्यांनी त्या कंपोस्ट डेपोवर आपल्या रजिस्टरमध्ये त्याचा उतारा केला आहे. आणि तो पैसा अमरावती महानगराअंतर्गत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या खिशातून गेलेला पैसा आहे. तो तुमच्या आमच्या खिशातून गेलेला पैसा नाही आहे. आणि ही पण शोकांतिका आहे, सन्माननीय लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयुक्त इथे आल्यापासनं ते फक्त रोज कचऱ्याच्या विषयावरच सळकीवर उतरतात. म्हणजे त्यांच्या खाली असलेले उपायुक्त, त्यांच्या खाली असलेले अतिरिक्त आयुक्त, त्यांच्या खाली असलेले साफ स्वच्छता विभाग हे काय करत आहे याच्याबद्दल आयुक्त महोदयांनी किती कारवाई केली, सन्माननीय जाधव साहेब, आपण याची पण माहिती लेखी स्वरूपात आम्हाला द्यावी अशी मी मागणी करतो. एक प्रशासनावर जो प्रश्नचिन्ह उभा झाला आहे, ठेक्याच्या वेळेस थोड्याशा त्या आठवणी मी करून देतो. आपण जेव्हा नवीन टेंडर कॉल केला होता, जेव्हा अर्बन, कोणार्क, RNB आणि रेड्डी या 4 निविदा आपल्याला प्राप्त झाल्या. 4 निविदामधून 2 बिडर क्वालिफाय असे झाले ते त्या टेक्निकल प्रोसेसमध्ये फिट बसत नव्हते. अशा वृत्तपत्रांच्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला सांगत आहोत. पण आपण त्यांना क्वालिफाय केलं. त्याच्यानंतर तो प्रकरण आता त्या डिस्क्वालिफाय केलेल्या बिडरांचा हायकोर्टात प्रलंबित आहे. हायकोर्टात तो प्रकरण प्रलंबित आहे. हा पण प्रशासनाच्या तोंडावर एक जोरदार तमाचा आहे आणि याचं उत्तर आपण कोणत्याही स्वरूपात कधीही कोणाला दिलं नाही. याच्यापेक्षा खूप काही मुद्दे आहेत. 90 दिवसात ठेकेदारांना 12 कॉम्पॅक्टर, 10 ओपन ट्रक आणि 5 JCB लावणे आवश्यक होतं. जाधव साहेब, आपण इथे उत्तर देऊ शकणार नाही, आपली माहिती अर्धवट आहे हे मला जाणवलं. आपण कृपया ही सभा संपल्यानंतर हा मुद्दा पण लेखी स्वरूपात प्रत्येक नगरसेवकाला द्यावा अशी मागणी करतो. 90 दिवसात ठेकेदारांनी ती सगळी व्यवस्था पुरवली काय? त्याच्यानंतर कचरा उचलण्यासाठी झोन क्रमांक 3 मध्ये रोज 45 ऑटो लावणे आवश्यक होते. ते त्यांनी लावले काय? माझ्या माहितीप्रमाणे फक्त 22 ऑटो लावण्यात आलेले आहे. आणि ऑटो लावले आहे तर त्या ऑटोचं फिटनेस प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का पूर्ण 45 ऑटोंचं? त्याची माहिती पण आपण देण्यात यावी. हे पूर्ण मीडिया ऐकत आहे आणि मी एक मीडिया पर्सन असल्यामुळे मीडियाला पण आवाहन करतो, आपण ह्या सगळे मुद्दे नमूद करावे. आपण याच्यानंतर प्रशासन आम्हाला ह्याची माहिती देते काय याची पण नंतर आपण पाठपुरावा घ्यावा. त्याच्यानंतर SIOनी बिलं दाखल व्हायच्या अगोदर विविध ठिकाणी किती वेळा आणि कसे ऑब्जेक्शन नोंद केले त्याची संख्या आम्हाला द्यावी. जाधव साहेब, जर तुमच्याकडे आता असेल तर मागील 6 महिन्यात किती SIOनी किती ठिकाणी किती ठेकेदार किती प्रभागामध्ये किती ऑब्जेक्शन रेस केले याची आपण संख्याबळ माहिती द्यावी, जेणेकरून मीडियाच्या माध्यमाने पूर्ण शहराला ते कळेल. आणि मी काही प्रश्न विचारू इच्छितो. जितके वाहनं इथे लावणे आवश्यक होते तितके वाहनं लावण्यात गेले काय? आणि एका वृत्तपत्रात मी बातमी वाचली, ठेकेदारांनी सगळ्या वृत्तपत्रात ही
म्हणजे त्यांच्याकडे अर्धवट वाहनं, अर्धवट मॅन पॉवर आहे काय ज्याच्यामुळे हे 2 शिफ्टमध्ये काम करून राहिले? काय आवश्यकता पडली का ते 2 शिफ्टमध्ये काम करून राहिले? वास्तविक कचरा हा सकाळी 11 वाजताच्या अगोदर 80 ते 90% त्याचं काम व्हावं असं अपेक्षित आहे, असं नियम आहे. असं असताना सुद्धा त्यांना रात्री 8पर्यंत काम करण्याची आवश्यकता का पडून राहिली याचं उत्तर आपण लेखी स्वरूपात द्यावं. आणि लहान ॲटो, जे लहान ॲटो आहेत कचरा उचलणारे, ते ट्रकमध्ये आपलं कचरा साफ करण्याच्या अगोदर घंटो उभे राहतात लाईनीमध्ये. याचे पण फोटो प्रकाशित झालेले आहे वृत्तपत्रामध्ये. त्या संबंधित आपण ठेकेदाराला नंतर विचारणा केली काय? आणि झोन क्रमांक 3मध्ये त्यांना 48 ॲटो लावण्याची आवश्यकता होती, त्यांनी 22च लावले. का असं झालं याचं पण आपण लेखी उत्तर द्यावं. आणि बाकी और भी जगह के प्रभाग बाकी हैं सर. 15 मिनट हो चुके हैं आपको. नहीं, थोड़ा 15 सा उसको मिनट नहीं शॉर्ट हो भी गए। कीजिए, क्योंकि हमारे यहाँ पे तो ये हाल है नहीं, कि मैडम ने सभा- बताया कि घर मैं तक भी- पानी आ रहा है, हमारे घरों में पानी आ रहा है. सम्माननीय महोदय, सम्माननीय सदस्य महोदय, मैं भी वही 15 विषय मिनट उठा हो रहा गए हूँ. सर, बाकी भी प्रभाग पूरा है. सदन सुन रहा है. 2 मिनट, केवल 2 मिनट, केवल 2 मिनिट. आपल्या टेंडरमध्ये एग्रीमेंट, टेंडरच्या शर्ती, अटी शर्ती, कोणार्कला सगळी व्यवस्था करण्यासाठी 60 दिवसाचा अवधी देण्याचा पॉईंट होता. मग एग्रीमेंटमध्ये तो 90 दिवस का देण्यात आला? का अशी आवश्यकता पडली? याच्या अगोदर जितके ठेकेदार होते कोणार्कच्या अगोदर, त्यांना आपण कधीच वेळ वाढवून दिली नाही. मग या ठेकेदाराला 60 दिवसाचा अवधी टेंडरमध्ये, प्रक्रियेमध्ये एक अट असताना आपण त्यांना 90 दिवसाचा अवधी का दिला सगळी व्यवस्था करायला? याचं पण आपण लेखी उत्तर द्यावं. आणि मी काही सुझाव, म्हणजे काही सूचना सांगू इच्छितो. माझ्या मते याच्यानंतर प्रत्येक प्रभागात बायोमेट्रिक लावणे आवश्यक आहे. बायोमेट्रिकची अट आपल्या टेंडरमध्ये आहे, पण प्रत्येक प्रभागात बायोमेट्रिकची व्यवस्था नाही. आणि दुसरं, त्यांनी ठेकेदारांनी त्यांचा एक कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूममध्ये त्यांनी किती गाड्या लावल्या, कुठून कुठून कचरा उचलला, तो कुठे जमा केला, तो कंपोस्ट डेपोवर कसा टाकला, याची माहिती प्रत्येक सदस्याला दर महिन्याला, माझी ही मागणी आहे, प्रत्येक सन्माननीय सदस्याला यापुढे 5 वर्षापर्यंत दर महिन्याला त्याची पूर्ण लेखी माहिती गेली पाहिजे. का ठेकेदार कशा स्वरूपात त्याच्या प्रभागात, वाजवायचं असेल तर जोरानं वाजवा, प्रत्येक प्रभागात मंथली माहिती, मासिक माहिती प्रत्येक सदस्याला देण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या ज्या आमच्याकडे ऑब्जेक्शन असतात आणि लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेनं पाहतात तुम्ही किती घेतले म्हणून, तर ही आपत्ती, ही ऑब्जेक्शन दूर करायचं असेल तर याच्यानंतर जी सूचना आहे, ठेकेदारांनी प्रत्येक महिन्याला आपल्या माध्यमानं प्रत्येक नगरसेवकाला किती ऑटो लावले, त्याचे नंबर, त्याची बायोमेट्रिक, कुठून कुठून कचरा उचलला, आणि सगळं तांत्रिक माहिती त्यांच्याकडे आहे, तांत्रिक कंट्रोल रूम त्यांच्याकडे आहे. जर शक्य होत असेल तर मिलिंद बाबल जी, जर शक्य, 1 मिनिट सभापती महोदय, केवळ 1 मिनिट, जर शक्य होत असेल तर प्रत्येक नगरसेवकाचा मोबाईल त्या यंत्रणेला जोडून द्यावा, जेणेकरून रोज काय होते याची माहिती प्रत्येक सदस्याला मिळेल. सभापती महोदय, आणि मला आपण बोलण्याची संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं. यानंतर अपेक्षा करतो आमच्या वृत्तपत्र क्षेत्रात ह्या बातम्या संपवेल. धन्यवाद. सभापती महोदय,